मद्य विक्रीमध्ये नेत्यांचेच प्याले काठोकाठ भरलेले आहेत। 30% परवान्यांचा भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाभ झालाय। राज्याचा महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून नव्यानं 328 नवे मद्य विक्री परवाने देण्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारने केली होती। मात्र हे नवे मद्य परवान्यांचा लाभ भाजपसह राष्ट्रवादी अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षानेच घेतल्याचं आता समोर आलंय। एक म्हणजे ENA ज्याला आपण एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल म्हणतो। ते एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल मधनं रम, विस्की, वोडका अशा सगळ्या दारू तयार होतात। मग यांनी फॉरेन विदेशी कंपन्यांबरोबर टायअप्स केले आणि इथे भारतात या विदेशी दारू बनवण्याच्या फॅक्टऱ्या स्थापन केल्या। या सगळ्या नेत्यांच्या त्या फॅक्टरीज आहेत। म्हणजे हे सरकार लोकांच्या हितासाठी बिलकुल नाही, तिजोरीसाठी नाही। हे सगळे उद्योग जे केले जात आहेत ते फक्त आणि फक्त सरकारी तिजोरी नाही तर नेत्यांची तिजोरी भरण्यासाठी हे सगळं राबवलं गेलंय। 1972 नंतर एक देखील नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही। कधी 1972 नंतर बऱ्याचदा आमचे पत्रकार मित्र त्या विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळी बारकाईनं माहिती घेत नाही आणि त्यांना कुणी सांगितलं तर तेवढाच प्रश्न विचारतात। पण मी एक्साईजचा मिनिस्टर आहे। 72च्या नंतर कुठलाही नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही। गेल्या काही दिवसांपासून कथित गोरक्षकांविरोधात मोर्चा उघडून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले भाजप नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर पुण्यामध्ये हल्ल्याचा प्रयत्न झालाय। पुण्यात गोरक्षकांनी त्यांना अडवून धक्काबुक्की केली। सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेवर पक्षातच 2 गट पडले। गोरक्षकांविरोधात बोलताना खोतांनी भाषा आवर्ती घेण्याचा सल्ला मंत्री नितेश राणेंनी दिलाय। तर हिंदू म्हणून आमचाही विचार करावा असं प्रत्युत्तर सदाभाऊ खोतांनी दिलं। बघा वर तुम्ही संपर्क साधा। आम्ही संपर्क साधून कळवलेला आहे शेतकऱ्यांची बैठक सरकारनं लावली पाहिजे। मीडिया आहे ते मीडिया पण बोला। सदाभाऊ खोतांनी पण थोडा आपलं भाषा आवरावी। त्या पद्धतीने गौरक्षक आपल्या स्वतःच्या जीवाची काही पर्वा न करता गायींची सेवा करतात, गायीचं संरक्षण करतात। त्यांना सगळ्या पद्धतीने आपण त्यांना ताकदच दिली पाहिजे। म्हणून सदाभाऊ खोतांनी असे कुठलेही वक्तव्य करू नये ज्याच्यामुळे हिंदू समाजाचा अपमान होईल। नाहीतर मग गौरक्षक पण आपल्या पद्धतीने त्यांना धडा शिकवतील। म्हणून त्यांनी माफी मागावी असं तुम्ही सांगेन। सदाभाऊ खोत हा हिंदू आहे। हिंदू संस्कृतीला आम्ही मानणारे आहोत। म्हणजे तुम्हानी खळी आम्ही मोकळी करून नाही दिली पोथी भरायला की मग म्हणायचं का तुम्ही हिंदू नाही। म्हणजे तुम्ही आमची हिंदूंची घरं जाळता। मग हिंदू म्हणून आमचा बी विचार करा ना। गाय म्हशी कोण पाळतो रे बाबा? बहुतांश हा हिंदू समाजच पाळतो ना गाय म्हशी।